त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. गणपती बाप्पा मोरया. चला टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आजच्या रात्रीतल्या पहिल्या चेंडूचं. गोलंदाज कल्पेश तयार आहे. जीवन 11 बापदेव पाली संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, परंतु या निर्णय पथ्यावर पडतोय की काय पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. आमदार चषकातला तिसऱ्या रात्रीतला हा दणदण करणारा पहिला चौकार, 4 धावा. खरं तर सगळ्यांचं नाव आपण घेतलं, परंतु या आयोजनामध्ये मानसजी ठोंबरे, मयूरजी ठोंबरे यांचं प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनं लक्ष आहे, परंतु त्याचबरोबरीनं गौरव ठोंबरे यांचा सिंहाचा वाटा या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला. या वेळेला बॉलला पाठवलंय, बॅनरला हिट करणारा हा दुसरा मोठा फटका षटकार आणि गौरव ठोंबरे यांचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलंय. खरं तर पडद्यामागचे खरं तर हे सगळे साक्षीदार आहेत, पडद्यामागचे शिलेदार आहेत, त्यांचा नाम उल्लेख होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि धीरज राणे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील स्वागत. ओव्हर टू यू निखिल सर. सुरत जितकी दमदार स्पर्धा आहे तितकीच दमदार सुरुवात या मॅच मध्ये करताना आपण पाहतोय बापदेव पाली संघाच्या. आता चेंडू फॉलिंग स्वीप, मिड विकेटला षटकार, 2 चेंडू 10 धावा. हा तिसरा चेंडू पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करताना पाहायला मिळाला फलंदाज, परंतु चेंडू नीटसा बॅट वरती येत नाहीये. थोडासा धडपडताना पाहिला आपण क्रीज मध्ये फलंदाजाला. अशा वेळेला पहिला चेंडू निर्धाव आजच्या रात्रीतला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण सर आमच्या समवेत बऱ्याच अवधीनंतर जोडले गेलेत, त्यांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया समालोचन कक्षामध्ये. 3 चेंडू, पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू चौकार, दुसरा षटकार आणि त्यानंतर तिसरा चेंडू आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क नाही. याच्यावर डॉट बॉल. हा चेंडू चांगला पटका आहे, मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ सीमारेषेला क्लिअर करणारा हा देखणा 1 बाउन्सचा चौकार. की आक्रमणा सर्वात मोठा बचावात्मक पवित्र आहे. सुरुवातीपासून अटॅक करण्याचं जे तंत्र अवलंबलंय बेलवली संघानं आणि त्या तंत्रामध्ये आपण पाहतोय सध्या तरी पहिल्या 4 चेंडूंमध्ये त्यांना सफल होताना पाहिलं. आमचे तिसरे पंच अविनाशजी पारंगे, त्याचबरोबरीने अरुणजी पारंगे आणि नरेशजी म्हात्रे या मान्यवर पंचांचं इथे आगमन होते, त्यांचं सहर्ष स्वागत. या चौकाराच्या बरोबरीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावत आहे. 14 धावा पहिल्या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर. गोलंदाज तयार कल्पेश. कल्पेशचा चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेरून ट्रॅव्हल करतोय, थोडीशी उसळी घेऊन जातोय फलंदाज. हलक्या हातानं उशिरा कट करण्याच्या इराद्यामध्ये होता, हलकीशी रूम बनवायची होती पॉईंट आणि गलीच्या मध्ये, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. अशा वेळेला एक डॉट बॉल पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलच्या अंती आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 14. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय तो आकाश पवार आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजय पाटील. ही सलामीवीरांची जोडगोळी मैदानामध्ये खेळपट्टीवरती चांगला खेळ करतीये. हा चेंडू फॉलिंग स्वीप, अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना. पहिल्या षटकामध्ये आक्रमण आणि पायवा कॅच आजच्या रात्रीतली पहिली आपल्याला पाहायला मिळते, जिथे एका प्रेक्षकाने टिपलाय समालोचन कक्षाच्या अगदी बाजूला 6 धावा. आणि पहिला कॅच झालेला आहे नीरज ठोंबरे, हातनोलीचा सुपुत्र आहे. खरं तर नरेश ठोंबरे सुनील ठोंबरे यांचा बंधू आहे आणि त्यांना आयवा कॅच या ठिकाणी घेतले. त्याचं खरं तर सूरज टायमिंग फार महत्त्वाचं असतं. इथे षटकार आला, परंतु आयव्या कॅचने आमच्या डीजे मास्टरचं टायमिंग थोडंसं चुकवलं. या षटकाराच्या बरोबरीने आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त म्हणता येणार नाही, कारण सुरुवात आक्रमक झाली आहे. मोठा आगाज केलाय तो फलंदाजी करणाऱ्या बेलवली संघानं. 20 धावा येत आहेत. आपण पाहतोय आमच्या मुख्य अतिथी मंचावरती ज्याने आयवा झेल टिपला त्यांना सन्मानित करण्यात येईल. रोख रक्कम 2000 रुपये आणि एक एअर कूलर, हवेचा मी म्हणेन झोत आपल्याला इथे प्रदान करताना पाहायला मिळेल ज्याने आयवा कॅच टिपलाय त्याला. अतिशय दमदार सुरुवात केली बेलवली संघानं, पाली संघावरती आक्रमण केलं, हल्ला चढवला आणि या हल्ल्याअंती आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 20. बिनबाद अंडरलाईन करणं गरजेचं आहे, कारण बिनबाद ही सर्वात जमेची बाजू आहे, जिथे पार्टनरशिप क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते, एखादी भागीदारी क्रिकेटमध्ये फार अहमियत ठेवते. अशा वेळेला सुरुवातीच्या षटकामध्ये आक्रमण केलं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सफल झाला. 20 धावा जमवण्यामध्ये यश मिळालं ते फलंदाज आकाश पवारला. त्यानं वैयक्तिक धावा जमवल्या 20. सध्या तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, परंतु स्ट्राईक एंड मध्ये ज्यानं पहिल्या षटकात नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून फक्त खेळ पाहिला अजय पाटील, तो सुद्धा आता आपण या षटकामध्ये कसा प्रयत्न करतोय हे पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय परेश शेळके, तो पाली संघाकडनं.
आणि आदरणीय कैलासजी ठोंबरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना आपण मुख्य मंचावरती आमंत्रित करूया. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आपण स्क्रीनवरती पाहिलं मयूरजी ठोंबरे, मानसजी ठोंबरे यांना आपण मुख्य स्क्रीनवरती पाहिलं. दोन बंधू आहेत. खरं तर या दोन बंधूंचं या स्पर्धेसाठी फार मोठं सहकार्य, फार मोठं योगदान आणि त्यांच्या सोबतीला गौरव ठोंबरे यांचं अगदी मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलंय. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया कॉम्बॉक्समध्ये ज्या ठिकाणी निखिल बाबर सर जोडले गेलेत. परेश शेळके वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं. हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, नीटचा संपर्क नाही, थोडेसे धोका संभवू शकला असता. उशिरा क्रीज सोडला होता फलंदाजानं, परंतु दैव बलवत्तर आहे. तितकीच धावगती सुरेख आहे. चेंडू पोहोचण्या अगोदर फलंदाजानं बॅट लँड केली क्रीजमध्ये. अशा वेळेला आपण पाहतोय पहिली सिंगल या सत्रातली आपल्याला पाहायला मिळाली. ती फलंदाज अजय पाटीलच्या बॅटमधनं सिंगलच्या बरोबरीने 21वी धावफलकावरती लागतीये. चांगला खेळ आहे. सुरुवातीपासून आक्रमण करण्याचा इरादा स्पष्ट आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये. त्या षटकामध्ये धावा जमवल्या 20. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली, 21 धावा आपण पाहतोय. बिनबाद ही जमेची बाजू मागाशी आपण उल्लेख केला. आणि ही जोडी जर का फोडण्यात यश मिळालं एखाद्या गोलंदाजाला तर निश्चितपणे कमबॅक होऊ शकतं. परंतु जर का या जोडीला थांबवता आलं नाही, या जोडीनं वारंवार आक्रमण केलं तर कदाचित पुढच्या सत्रामध्ये पाली संघाला हे जड जाऊ शकतं. हे क्रिकेट आहे, मर्यादित षटकांचं क्रिकेट आहे. अशा मर्यादित षटकांमध्ये फलंदाजांचा नेहमीच प्रयत्न असतो की येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे एकवटता येतील. आणि तो प्रयत्न आपण सुरुवातीच्या चेंडूपासून पाहिला, तो पाली संघाच्या अगेन्स्ट बेलवली संघाच्या फलंदाजांकडून. आणि निखिल एक जो स्वीपचा षटकार आला ना, बैठक लगावली ना, त्यासाठी नितीन दादा तवले यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या बॅटरसाठी आलंय. आणि राज ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. ओव्हर टू यू निखिल. प्रत्येक चेंडू गणित सूरज आपल्याला ठसन पाहायला मिळतं या मॅच मधली. चेंडू यष्टिरक्षकापर्यंत फेकण्याचा जो अग्रेसिव्ह प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने, तरी सुद्धा यष्टिरक्षक थोडासा नाराज झाला, कारण थोडासा वरती राहिला. जर का खाली असं तर कदाचित फलंदाज कचाट्यामध्ये सापडला असता. थोडासा डेंजर दिशेनं धावत होता, परंतु अशा वेळेला दैव बलवत्तर आहे. सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या बरोबरीनं 22 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. एक दमदार सुरुवात म्हणता येईल पाली संघाच्या विरोधात, परंतु ही सुरुवात दमदार झाली आहे ती आता या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजानं केली. एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय परेशनं. हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावत आला मिड ऑफचा. चेंडूला उचलण्यामध्ये थोडीशी दिरंगाई पाहायला मिळाली. अशा वेळेला एक सिंगल पूर्ण. तिसऱ्या चेंडूवरती तिसरी धाव आली या षटकात आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 23 धावा धावफलकावरती लागतायत. शांत वातावरण आहे, वाहते वारं आपण पाहतोय. खरं तर आजच्या पूर्वसंध्येला ही मॅच आजच्या रात्रीतली पहिली आपण पाहतोय बापदेव पाली विरुद्ध बेलवली आणि या मॅच पाहायला मिळेल. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, फलंदाज वारंवार ऑनसाइड मध्ये ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा स्ट्रॉंग झोन आहे, तिकडे चेंडूला वळवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अशा वेळेला बॅटचा नीटचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अशा वेळेला आपण पाहतोय डॉट बॉल आला आणि डॉट बॉल येणं गरजेचं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर का 20 धावा प्रतिस्पर्धी संघाने जमवल्या तर तुम्हाला आता कमीत कमी धावा खर्च करणारे चेंडू किंवा जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील जर का तुम्हाला धावसंख्या नियंत्रित ठेवायची आहे. या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल्स आल्या. चौथा चेंडू निर्धाव आला. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन तयार आहे तो फलंदाज परेश शेळके, गोलंदाज परेश शेळके. परेश 6 चेंडू बॅटची एज घेतली आहे, बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने टिपलाय. अचूक झेल, पहिली विकेट. खरं तर उसवी घेणारा चेंडू होता प्रवीण सर आणि या चेंडूवरच छेडछाड करणं कुठेतरी अंगलट आलंय फलंदाजाच्या. बॅटची बाहेरील कडा घेतली, चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला. शॉट थर्डमॅनच्या दिशेनं ट्रॅव्हल केलं. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांनी कोणतीही चूक केली नाही, कारण ते क्षेत्ररक्षकालाही माहिती होतं की ही जोडी आता सेट होती, ही जोडी एका चांगल्या पार्टनरशिपच्या दिशेनं वाटचाल करते. अशा वेळेला ही जोडी फोडणं फार महत्वाचं आहे. गोलंदाजाला प्रयत्न केलाय, गोलंदाजाला फक्त साथ द्यायची आणि त्याने झेल घेतला आणि त्याला चांगली साथ दिली गोलंदाजाला. अशा वेळेला आपण पाहतोय एक बाद, धावफलकावरती धावा आहेत त्या 23. चांगली सुरुवात मी म्हणेन दुसऱ्या षटकामध्ये करून दिली ते गोलंदाज परेश शेळकेनं. पहिलं षटक जरी मागणं ठरलं असलं, पहिल्या षटकामध्ये जरी आपण 2 षटकार पाहिले असले तरी दुसऱ्या षटकामध्ये निर्णायक गोलंदाजी परेश शेळकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो बेलवली संघाकडनं सूरज सावंत. शेवटचा चेंडू या षटकातला गोलंदाज परेश शेळके घेऊन येतोय. थोडीशी आशा निर्माण केली आहे पाली संघासाठी ते परेशच्या गोलंदाजानं. हा चेंडू
बॅटच्या अगदी जवळून ट्रॅव्हल करतोय. यश त्यांच्या थोडासा वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला. तदूर मात्र एक डॉट बॉलची समाप्ती आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा आहेत ते एक फलंदाज बाद 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ही स्पर्धा आपण पाहतो अतिशय दमदार आयोजन आमचे सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे आणि सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे. खरं तर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत हा आमदार चषक 2026 आपण पाहतोय. सूरज 1951 मध्ये श्यामप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली आणि 1977 नंतर आपण पाहिलं तर आणीबाणीचा काळ आणि त्या आणीबाणीच्या काळानंतर 1980 मध्ये भारतीय जनसंघाचं रूपांतर भारतीय जनता पार्टीमध्ये झालं. या भारतीय जनता पार्टीला धोरण दिलं ते आमचे सन्माननीय दीनदयाल उपाध्याय. प्रथम राष्ट्र आणि राष्ट्राचा विकास हे धोरण घेऊन सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी हा पक्ष वाढीस नेण्याचं काम केलं. 1951 ते 2014 पर्यंतचा खडतर संघर्षमयी प्रवास आपण भारतीय जनता पार्टीचा पाहिला आणि त्यानंतर 2014 ते आज तागायत 2026 भारतीय जनता पार्टीचा चढता आलेख आपण पाहतोय. आज स्थितीला आपण पाहतोय भारतातला सर्वात मोठा आणि क्रमांक 1चा पक्ष कोणता आहे तर भारतीय जनता पार्टी. आणि या भारतीय जनता पार्टीचे दमदार आमदार सन्माननीय महेशजी बालदी साहेब आणि सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नावाने खेळवली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषक 2026 चौक विभागातील हातनोलीच्या भव्य दिव्य मैदानावरती आजची 3री रात्र आहे आणि या 3ऱ्या रात्रीतला हा पहिला सामना आहे. बापदेव पाली त्यांच्या विरोधात आपण बघतोय तर बेलवली संघ. गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज आला आहे राहुल शेळके. समोर फलंदाज उभा आहे तो अजय पाटील. वैयक्तिक 2 धावा त्याने 2 चेंडू फेस केलेत. हा चेंडू ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. डीप स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक धावत येऊन चेंडूला उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र एक सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. धावफलकामध्ये वाढ होतीये. 24 धावा धावफलकावरती लागतात. खरं तर मागचं षटक फार निर्णायक राहिलं. परेशने जे षटक हाताळलं पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं 20 धावा आल्या होत्या. अशा वेळेला फलंदाजांचा प्रयत्न होता की अजून धावा कशा एकवटता येतील, मोठमोठे फटके कसे मारता येतील आणि धावसंख्येला आकार कसा देता येईल, परंतु त्याला ब्रेक लावण्याचं काम केलं ते दुसरे षटक फेकणाऱ्या परेश शेळकेनं. इथे हा चेंडू ऑनसाइड मध्ये खेळलाय. जमिनी लगतचा फटका क्षेत्ररक्षक तैनात धावत येतो. चेंडू उचलतो फेकतो. तत्पूर्वी फक्त सिंगल मिळतीये आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 25 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या षटकाचा खेळ जर का आपण पाहिला ना प्रवीण सर तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या. 5 षटकांचं हे सत्र आहे. असं वाटलं की 5 षटकांच्या अंती कुठेतरी 90 ते 100च्या मध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळेल, परंतु दुसऱ्या षटकामध्ये केलेली दमदार कामगिरी गोलंदाज परेशनं आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय कुठेतरी आता थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळाला. तो बेलवली संघ प्रत्येक चेंडू मागे सिंगल जमवली जाते. ती सिंगल जमवण्यामध्ये सुद्धा बरेचसे अडथळ्यांना पार करावं लागतंय. हा चेंडू चांगला फटका आहे. दमदार स्ट्रोक आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळणार फक्त सिंगलच. या सिंगलच्या बरोबरीने पुन्हा एकदा धावफलक हळूच पुढे सरसावत आहे. 26 धावा धावफलकावरती लागतात. खरं तर बऱ्याच दिवसानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन कक्षामध्ये येण्याचा योग आला आणि तेही गुरुवारे प्रवीणजी रुगाडे सर यांच्या समवेत जोडण्याचा योग आलाय. त्याचं कारण आहे ते फक्त आणि फक्त ही दमदार आमदार चषकाची स्पर्धा. अतिशय मोठा दैदिप्यमानाचा सोहळा आपण पाहतो. आमचे सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे आणि सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेत साकार होणारी ही स्पर्धा. हा चेंडू ऑन साइड मध्ये ताकद आजमावायची होती परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क नाही. गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. फलंदाजाच्या अगदी समोर चेंडू टाकतो. हलकासा स्लाइट टर्न मिळतो चेंडूला. विकेटच्या लांबीचा खोलीचा पुरेपूर वापर करताना आपण गोलंदाजाला पाहिलं. ज्यानं चांगला चेंडू फेकलाय. चेंडूला निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने धावफलक स्थिरावलंय. राहुल चांगली कामगिरी करतोय. जसं गोलंदाज परेशनं षटक हाताळलं तसाच प्रयत्न आपण पाहतोय राहुलच्या माध्यमातून होतोय आणि कमीत कमी धावा खर्च करणारं षटक होईल का याकडे आता पाली संघाच्या पाठीराख्यांचं लक्ष लागलंय. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून ट्रॅव्हल करतोय. पंच आमच्या दिशेने वळतात. पहिली अवंतर धाव या सत्रातली आणि आजच्या रात्रीतली. या अवंतर धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 27 धावा धावफलकावरती लागतायत. मान्यवरांची मांदियाळी आपण या व्यासपीठावरती पहिल्या रात्रीपासून पाहतोय. खरं तर पहिल्या रात्रीमध्ये समीर सोमणे यांनी उल्लेख केला होता की येणारे सर्व मान्यवर सर्व मित्रपरिवार ही जमवलेली संपत्ती आमच्या सुधीर शेठ ठोंबरे साहेबांनी त्यांच्यावरती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येक जण जसा वेळ मिळेल तसा आवर्जून उपस्थित राहतो या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी.
हा चेंडू ऑन साइड मध्ये पुन्हा एकदा ताकदीचा वापर करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क नाही. अशा वेळेला पुन्हा एकदा एक डॉट बॉल आला आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने धावफलक स्थिरावलाय. प्रवीण सर, आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो ना की क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल्स आहे. ज्या वेळेला तुमच्या बॅटमधनं षटकार चौकार येत नाहीयेत, गोलंदाज कमबॅक करतायत, गोलंदाज धारदार चेंडूंचा मारा करतायत, अशा वेळेला तुम्ही सिंगल डबल्सनं साईक रोटेट करायला हवं. कुठेतरी गोलंदाजांच्या मेंटली तुम्ही गोलंदाजांना डिस्टर्ब करायला हवं. सिंगल डबल्स घेऊन तुम्ही क्षेत्ररक्षकांना दमवायला हवं. अशा वेळेला आपण पाहतोय फलंदाज वारंवार मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि चेंडू बीट होत आहेत. अशा वेळेला निर्धाव चेंडूंच्या अंती फक्त आणि फक्त धावफलक आपल्याला जागेवरती स्थिरावलेला पाहायला मिळतंय. हा चेंडू उजव्या टीच्या बाहेरून जातोय. पंचांचा पुन्हा एकदा इशारा व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या बरोबरीनं 28 धावा धावफलकावरती लागतात. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं चॅलेंज केलंय पंचांच्या या निर्णयाला. खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला सिंगल वाईड पाहायला मिळतोय. फलंदाज जरी शफल झाला तरी सुद्धा व्हाईट बॉल नसणारे याची नोंद घ्यायची. खरं तर या स्पर्धेचे बरेचसे नियम आहेत आणि टॉसच्या वेळेला मला वाटतं बहुधा कर्णधारांनाही समजवलेले गेलेले असतात. कर्णधार आपल्या खेळाडूंना समजवतो. अशा वेळेला सुद्धा आपण पाहतोय पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक चांगली संधी मी म्हणेन या स्पर्धेच्या माध्यमातून दिली गेली. प्रत्येक संघाला रिव्ह्यूज दिले गेलेत आणि 24 लाईव्ह इव्हेंटचं कौतुक करायला हवं. त्यांनी फार सुरेख कामगिरी, दमदार कामगिरी राहिली 2 रात्रीमध्ये. आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा तसाच प्रयत्न 24 लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरे पंच आमचे ऑन स्क्रीन PCR रूममध्ये आपण पाहतोय किंवा चेक करतायत आणि थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत हा डिसिजन पोहोचेल. आणि याच दरम्यान आदरणीय चौकचे उद्योजक राजाभाई ठाकूर यांचा शुभागमन झालाय. सचिनजी ठोंबरे, शिवाजी ठोंबरे आणि प्रकाशजी ठोंबरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. निश्चितपणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला थोडासा विश्वास होता. पिचिंग अगदी वाईड लाईनच्या समोर झाली आणि ऑन दी लाईन चेंडू ट्रॅव्हल झाला. अशा वेळेला आपण पाहतो फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतो. निश्चितपणे पंचायत आपण पाहतो बऱ्याच वेळेला गडबड होते. कदाचित या लाईटच्या मॅचमध्ये नाईटमध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळेला अशा चुका होतात, परंतु प्रत्येक संघाला एक एक संधी दिली गेली आहे, 2-2 संधी दिल्या गेल्यात आणि त्याचा फायदा उठवत असताना आपण पाहिलं बापदेव पाली संघानं हा निर्णय आपल्या पत्त्यावरती पाडून घेतलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या डॉट बॉलच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ संपलाय. एक फलंदाज बाद, 27 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण बऱ्याचशा मान्यवरांची मांदिळी व्यासपीठावरती पाहतोय आणि त्यांच्या स्वागत समारंभाकडे आपण वळूया. सूरज हातमोडे यांच्याकडे. आणि या ठिकाणी लोदेवली ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय चेतनजी मेश्राम उपस्थित आहेत. चेतनजी मेश्राम यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मी विनंती करतोय रवी दुर्गे आणि नितीनजी तवले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय चेतनजी मेश्राम साहेबांचा सन्मान करावा. खरं तर सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या एका शब्दाला धावून येणारे खरं तर आमचे चेतनजी मेश्राम यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. तदनंतर आपल्या विभागाचा खरं तर अभिमान, ज्यांना आपल्या विभागाची मान खरं तर महाराष्ट्रभर आपल्या विभागाचं नाव महाराष्ट्रभर केलं, तो या विभागातील एक अतिशय दर्जेदार खेळाडू, रायगडचं देखील नेतृत्व केलंय, महाराष्ट्राचं देखील प्रतिनिधित्व या खेळाडूनं केलंय. तो जांभिवली गावचा सुपरस्टार ओमकारजी गावडे याला विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मी राज ठाकूर आणि गिरीश माळी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ओमकार गावडे याचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. सूरज, खरं तर संधी प्रत्येकाला मिळते, परंतु त्या संधीचं सोनं कसं करावं ते ओमकार गावडे याच्याकडनं आपल्याला शिकायला हवं. मी म्हणेन बऱ्याचशा नवोदित खेळाडूंना शिकण्यासारखं बरंच काही ओमकारकडनं. त्या ओमकारनं वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलंय आणि आपलं नाव मी म्हणेन क्रिकेटच्या इतिहासामध्ये अजरामर करून जाणारा खेळ त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलाय. साळवी काका या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे साळवी काकांना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. खरं तर 1990च्या बॅचमधील सुधीर काकांचे ते जवळचे मित्र आहेत. त्या साळवी काकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी राजनजी गावडे यांना विनंती करतो, राजनजी गावडे, की आपल्या शुभ हस्ते साळवी काकांचा सन्मान करावा.
हप्या फॅब्रिकेशनचे जगदीशजी शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. जगदीशजी शेळके यांना विनंती करतो की आपण आमचं स्वागत घेण्यासाठी पुढे यावं. गौतम ओसवाल यांना विनंती करतोय की जगदीशजी शेळके यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. बंड्या ठोसर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत. ठोंबरे काका आमचे हातनोलीचे ठोंबरे काका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. मी ज्ञानेश्वर कोंडिलकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ठोंबरे काकांचा आपण सन्मान करावा. निखिल सर, ओव्हर टू यू निखिल सर. निश्चितपणे येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत आहे, परंतु इथे दमदार चौकाराने स्वागत केलंय. लॉंगॉन सीमारेषेला भेदणारा हा फटका 4 धावा देऊन गेलाय. आदरणीय राजाबाई ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. राजाबाईंना विनंती करतोय की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मी विनंती करतोय रवी दुर्गे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण राजाबाई ठाकूर यांचा सन्मान करावा. दरम्यान एक सिंगल पाहायला मिळाले आणि या सिंगलच्या बरोबरीने 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हे चौथं षटक आहे. चौथं षटक मला वाटतं संपण्याच्या वाट्यावरती आहे. अशा वेळेला आपण पाहतो धावसंख्या अगदी तुटपुंजी पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 34 धावा. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की कुठेतरी एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल, एक चांगली टोटल पाहायला मिळेल, मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या षटकापासून केलेलं बापदेव पाली संघानं कमबॅक, गोलंदाजींनी केलेली धारदार गोलंदाजी या कारणास्तव या धावा आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू ताकदीचा वापर केलाय. उंची जास्त आहे, लांबी थोडीशी कमी पडली आणि सीमारेषेच्या आतमध्ये टिपला गेला हा झेल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक धावत आला आणि दुसरी विकेट जातीये ती बेलवली संघाची. वरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. चंद्रकांतजी कोंडिलकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. इर्शाद भालदार यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील मुख्य मंचावरती आसनस्थ व्हावं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सूरज, बऱ्याच वेळेला आपण पाहतो की पंचगिरी करणं फार कठीण असतं. मैदानामध्ये तुम्हाला वन टेक ओके करायचा असतो, जे तुमच्या नजरेला दिसेल ते तुम्हाला पटकन डिसिजन देऊन मोकळं व्हायचं असतं. परंतु मैदानामध्ये जितके तत्पर आहेत तितकेच मी म्हणेन चांगली कामगिरी बजावणारे विशाल पाटील सध्या आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, ज्यांना आपण सिनेमामध्ये सुद्धा पाहिलं, ज्यांना आपण स्मृती मंदनाला गाईड करताना, कोचिंग करताना सुद्धा पाहिलं, असे विशाल पाटील जे रायगड पंच असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय द्वारकानाथजी चौधरी हे 2 मान्यवर पंच या पहिल्या मॅचमध्ये पंचगिरी करत असताना 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा आहेत, त्या 2 फलंदाज बाद 34. आणि याच दरम्यान मी विनंती करतोय पार्थ सक्षम 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाचा कर्णधार कुणाल नाईक या ठिकाणी उपस्थित झालाय आणि त्याचबरोबरीनं रिहा 11 उमरोली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सूरज, मर्यादित षटकांच्या क्रिकेटची किमया काय असते ना, तर हीच असते. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिलं तर 20.00 ची सरासरी होती. 4 षटकांच्या अंती आपण पाहतो 8.25 ची सरासरी आहे. म्हणजे कुठेतरी कमबॅक केलं गोलंदाजांनी. आपण पाहतो ना की बऱ्याच वेळेला असं होतं, फलंदाज तगडे असतात, मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु यश कदाचित मिळतं, कधी कधी मिळत नाही. अशा वेळेला तुम्हाला संघाच्या धावसंख्येला सावरणं गरजेचं असतं, चांगला सेट जमवणं गरजेचं असतं, सिंगल डबल्सने धावसंख्येला आकार देणं गरजेचं असतं. परंतु यात कुठेतरी कुचकामी ठरला तो बेळवली संघ. 34 धावा फक्त धावफलकावरती आहेत. हे 5वं षटक, अंतिम षटक, टार्गेट सेट करणारं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तो पाली संघाचा रोहित पाटील. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून ट्रॅव्हल होतोय, आता डाऊट नाही आहे. निश्चितपणे हा चेंडू वाईड आहे आणि वाईडच्या बरोबरीने 3री अवांतर धाव या सत्रातली आणि या अवांतर धावेच्या बरोबरीने 35वी धाव धावफलकावरती पाहायला मिळते. स्ट्राईक एंडमध्ये फलंदाज आपण पाहतोय
अजय पाटील जो सुरुवातीला आलाय क्रमांक 2 वरती फलंदाजीसाठी, ज्यानं एक चौकार लगावलाय परंतु झुंजतोय, झगडतोय, धावसंख्या जमवण्यासाठी प्रयत्न करतोय, तो बेलवली संघासाठी. अजय पाटील ऑन स्ट्राईक, गोलंदाज रोहित तयार आहे. रोहितचा चेंडू, अजय पाटील क्रीज वरती उभा आहे, क्रमांक 2 चा हा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधनं आलेला हा वैयक्तिक दुसरा फटका सरळ जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. देखणा उत्तुंग असा आमदार चषकातला मोठा फटका, षटकार. आणि म्हात्रे साहेबांचं शुभागमन होतोय, त्याचबरोबरीनं संदीपजी म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय आणि त्यांच्या समवेत आलेल्या पाहुण्यांचं आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करूयात. सूरज मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे. सूरज अतिशय देखणा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पहिल्या चेंडू पासून आपण पाहिलं या फलंदाजाला झगडताना पहिलं एक षटक तो नॉन स्ट्राईक एंडच उभा होता. पहिले 6 चेंडू त्याच्या वाट्याला आले नाहीत, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तो स्ट्राईकला आला. तदनंतर त्यानं वारंवार प्रयत्न केले, त्याला प्रयत्नांमध्ये अपयश मिळत होतं, परंतु हे शेवटचं षटक आहे, त्याला माहीत आहे शेवटचे फक्त 6 चेंडू आता आपल्या संघाच्या वाट्याला असणार आहे आणि जे काही करायचं आहे या 6 चेंडूंमध्येच करायचं आहे. ज्या काही धावा जमवायच्या तर या 6 चेंडूंमध्येच धावा जमवायच्यात आपल्याला. अशा वेळेला पहिला चेंडू गोलंदाजानं वाईट टाकला आणि तदनंतरचा चेंडू समोर टाकला, त्या चेंडूवरती आक्रमण केलं. थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू होता, त्याला ऑनसाईडमध्ये ताकदीचा वापर करून त्यानं लॉंगॉनच्या बाहेर धाडलं. 6 धावा त्याला मिळाल्या. 6 धावा मिळत आहेत. बंटी रसाळ यांचं इथे सहर्ष स्वागत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते जोडले गेलेत. हा चेंडू बॅटची एज घेतली आहे, बॅकवर्ड रिजन मध्ये शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चूक करतोय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला धावतायत, परंतु अंतिम क्षणाला आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं धावत जाऊन सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला अडवलं, फेक केली. या चेंडूवरती धावा धावून पूर्ण केल्या गेल्या 2. निश्चितपणे 2 धावा इथे अडवल्या गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं जरी चूक केली असली तरी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने त्याला सावरण्याचं काम केलंय. एकमेका सहाय्य करू आणि तशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला पाली संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाला. या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावा आहेत ते 2 फलंदाज बाद, 43 धावा. खरं तर स्क्रीनवरती आपल्याला संदीपजी ठोंबरे पाहायला मिळतात, संदीपजी म्हात्रे पाहायला मिळतात. ठोंबरे परिवाराचे ते जावई आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. आणि त्याचबरोबरीनं महेंद्रजी गोंधळी देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सूरज, स्क्रीनवरती वारंवार मॅच दाखवली जाते, मान्यवर सुद्धा दाखवले जातात, परंतु आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अगदी जी LED वॉलच्या पद्धतीने आपल्या स्क्रीन पाहायला मिळतात ना, अतिशय देखण्या स्क्रीन आहेत. मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच उपयोग केला गेला असावा या स्पर्धेमध्ये. अशा पद्धतीच्या या स्क्रीन्स आपल्याला पाहायला मिळतात, जिथे आमचे सर्व पुरस्कर्ते दाखवले जात आहेत, जिथे आमचे आयोजक दाखवले जात आहेत. त्या सर्वांच्या मी म्हणेन नावलौकिक या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान मात्र एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाच्या बॅटला अगदी हुलकावणी देऊन यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला आणि इथे पाहायला मिळतो एक डॉट बॉल. आणि याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. खरं तर या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. आणि त्याचबरोबरीनं सौरभजी बडसावळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सूरज, येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत करणं ही आपली भारतीय हिंदू संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन आमचे सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे आणि सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला या आमदार चषकामध्ये पाहायला मिळत आहे. खरं तर आजची 3री रात्र आहे, उद्या 4थी रात्र असेल आणि मग या स्पर्धेचा मी म्हणेन अंतिम दिवस असेल. अशा वेळेला बरेचसे मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु इथे ऑनसाईडमध्ये ताकदीचा वापर केला. डिस्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डेंजर एंडच्या दिशेनं फेकी व्हायला हवी होती, फेकी झाली चुकीच्या एंडला, परंतु मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. ताळमेळ चांगला नव्हता. अशा वेळेला धावचीत स्वरूपात एक विकेट जातीये, एकच रन आहे आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 44 धावा धावफलकावरती. खरं तर कदाचित मला वाटतं दोन्ही फलंदाजांनी एकाच वेळेला स्ट्राईक सोडणं किंवा क्रीज सोडणं गरजेचं असेल असा या स्पर्धेचा नियम सांगितला गेला आणि इथे मात्र मिळाली फक्त आणि फक्त सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलकामध्ये वाढ झाली. धावफलकावरती धावा आहेत त्या 2 बाद 44. बापदेव पाली आणि सुरू असलेली मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी बेळवली या 2 संघांदरम्यान पहिल्यांदा टॉस जिंकला तो बापदेव पाली संघानं. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं हा निर्णय कुठेतरी अंगलट आलाय, परंतु दुसऱ्या षटकापासून केलेलं कमबॅक पाली संघाला या सत्रामध्ये तारलंय मी म्हणून गोलंदाजांनी आणि थोडंसं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय तो बेलवली संघाला. शेवटची ओव्हर आहे या सत्रातली सूरज आणि शेवटच्या ओव्हरमधले पुढचे काही चेंडू शिल्लक असताना
याच दरम्यान जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय श्यामबाई साळवी यांचं शुभागमन होतोय आणि रयतेचा रायगड या साप्ताहिकाचे संपादक राकेशजी कदम साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. सूरज 2 धावा इथे आल्या आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत असताना फलंदाज धावचीत स्वरूपात बाद झाला. खरं तर त्या क्षेत्ररक्षकाकडनं लॉंगॉनमध्ये थोडासा फंबल पाहायला मिळाला, मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि त्या कारणामुळे जिथे सिंगल होती तिथे डबल आली. जर का हा सामना बेलवली संघाने चांगली गोलंदाजी केली, टिचून मारा केला, फलंदाजांना मोठमोठे फटके मारण्यापासून रोखलं तर कदाचित ही सिंगल बेलवली संघाच्या अगेन्स्ट पाली संघाला विचार करायला लावू शकते. परंतु येणारं पुढचं सत्र आहे, या पुढच्या सत्रामध्ये 46 धावांची गरज आहे, 47 धावांची गरज आहे. 46 धावा जमवल्या, 47 धावांचा पाठलाग करत असताना पाली संघाची फलंदाजी कशा प्रकारे होते, या विपरीत पाली संघाच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न बेलवली संघाचे गोलंदाज कशा प्रकारे करतायत याचं प्रत्यक्ष आणि धावतं वर्णन पुन्हा एकदा ऐकण्यासाठी आपण आमंत्रित करूया रायगड क्रिकेट समालोचनाची एक मुलुक मैदानी तोप, आणि ज्यांच्याकडे पाहून बऱ्याचशा समालोचकांनी सुरुवात केली आणि मोठमोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, असे आमचे सर्वांचे आदर्श सन्माननीय प्रवीणजी दुगाडे साहेब यांच्याकडे आपण वळणार आहोत. प्रकाशजी ठोंबरे आणि सचिनजी ठोंबरे आपण पुढे यावं. आम्ही तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपलं स्वागत घेण्यासाठी त्यांनी पुढे यावं. हॅलो, मी विनंती करतोय सचिनजी ठोंबरे, शिवाजी ठोंबरे, प्रकाशजी ठोंबरे, चंद्रकांतजी कोंडिलकर या मान्यवरांना विनंती करतो की मुख्य मंचावरती आपण यावं. आणि याच दरम्यान तुकारामजी ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यात येईल. तुकारामजी ठोंबरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. धीरज राणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते तुकारामजी ठोंबरे यांचा सन्मान करावा. रोहन दुदुस्कर इनकी तरफ से वामदेव वाली, अगर ये मैच जीती है तो 1000. चलिए स्कोरों के बाद हमारे जमा कीजिए. ऑनलाइन नहीं, ऑनलाइन किसी भी इनाम की उद्घोषणा यहाँ पे नहीं होगी. तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा. चौक विभाग भारतीय जनता पार्टी पुरस्कृत विधायक ट्रॉफी चेक 2026. थोडंसं इंटरप्ट करतोय. आयवा कॅच एक झालेली आहे, त्या आयवा कॅचचं पारितोषिक देण्यात येईल. मी विनंती करतोय श्यामबाई साळवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आयवा कॅचचं पारितोषिक आपण पहिल्यांदा वितरित करावं. आणि कैलासजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल. रोख रक्कम 2000 रुपये आणि त्याचबरोबरीनं कूलर. आणि हे पारितोषिक जाते नीरज गावडे, याच नीरज ठोंबरे खरं तर याच गावचा खेळाडू आहे, याच गावचा प्रेक्षक आहे, त्याला 2000 रुपये आणि त्याचबरोबरीनं कूलर देण्यात येईल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय. मी विनंती करतोय संदीपजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत, बिंगारी आणि उमरोली. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की त्यांनी पुढे यावं टॉस करण्यासाठी आणि संदीपजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ठोंबरे कुटुंबियांचे जावई संदीपजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न होईल. एका बाजूला कुणाल नाईक आहे, दुसऱ्या बाजूला चेतन आहे उमरोलीचा आणि त्या ठिकाणी टॉस करण्यात येतोय.
हरिभक्त पारायण माडिक बाबा आणि भिलवलेचे आमचे बबनजी ठुमरे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी राजा ठाकूर उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. राजा ठाकूर यांना विनंती करतोय. तदनंतर विनंती करतोय कैलासजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पाहुणे कैलासजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतोय रवी दुर्गे यांना आपल्या शुभ हस्ते कैलासजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करावा. संदीपजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीपजी म्हात्रे, महेंद्रजी गोंधळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतोय धीरज राणे आपण आपल्या शुभ हस्ते महेंद्रजी गोंधळी यांचा या ठिकाणी सन्मान करावा. हरिभक्त पारायण माडिक बाबा आणि बबन ठोंबरे यांना विनंती करतोय की त्यांनी पुढे यावं आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी. महेंद्रजी गोंधळी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. संदीपजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी विनंती करतोय राज ठाकूर यांना विनंती करतोय आणि मानस ठोंबरे यांना विनंती करतोय की संदीपजी म्हात्रे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. सूरज प्रवीणजी जाधव यांच्या माध्यमातून पाली संघासाठी सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही फलंदाजानं जर का षटकार लागवला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज त्याला दिलं जाईल. आमचे बंटी रसाळ समालोचक मित्र यांना विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. पहिल्या रात्रीमध्ये ज्यांच्या आवाजानं ही स्पर्धा सजली ते बंटी रसाळ यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. संदीपजी ठोंबरे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि मी विनंती करतोय जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आणि अध्यक्ष, खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय श्यामबाई साळवी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतोय सुनीलजी गायकवाड आणि रवी दुर्गे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते श्यामबाई साळवी यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर गिरीश माळी यांना देखील विनंती आहे की श्यामबाईंचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करावा. जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आणि अध्यक्ष, खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती, या विभागाचं आणखीन एक चांगलं नेतृत्व आदरणीय श्यामबाई साळवी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबरीनं राकेशजी कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. राकेशजी कदम साहेब रयतेचा रायगड या साप्ताहिकाचे संपादक, त्यांना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. सूरज एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर व्यावसायिक ही स्पर्धा आहे आणि व्यावसायिक स्पर्धेला एक मिनिट थांबायचं आहे. व्यावसायिक स्पर्धेमध्ये सहभागी होणारे संघ सुद्धा व्यावसायिक आहेत. अशा वेळेला व्यावसायिकतेचं भान असणं फार महत्त्वाचं आहे. तुमचे 12 खेळाडू पूर्ण गणवेशात आणि पूर्ण मी म्हणेन किटमध्ये असणं गरजेचं असताना आपण पाहतोय बेळवली संघाकडनं थोडासा हलगर्जीपणा पाहायला मिळाला. त्यांचा 12वा खेळाडू इथं उपस्थित नव्हता आणि जो 12वा खेळाडू इथं उपस्थित झाला आहे तो संपूर्ण गणवेशात आढळत नाही. अशा वेळेला समोरच्या संघानं ऑब्जेक्शन घेतलं आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय 2 धावांची पेनल्टी बेळवली संघाला दिली गेली आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून. 47चं टार्गेट होतं, आता 2 धावा मायनस करून फक्त 45 धावांचं आव्हान आहे. परंतु हे आव्हान कशा प्रकारे पार पाडतायत याचं प्रत्यक्ष आणि धावतं वर्णन पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत. रायगडचा एक बुलंद आवाज प्रवीणजी दुगाडे यांच्या माध्यमातून. रोहित पाटिल ने पहली गेंद मिडॉन के ऊपर से खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन. इरादा पक्का दिया धक्का गेंदबाज के लिए, पहले ही 2 रन पेनल्टी का दबाव और उसके बाद ये बाउंड्री आ चुकी है. वेन्यू है ये हाथनोली का मैदान. ऑर्गेनाइजर हैं सुधीर शेठ और मोतीराम शेठ ठोंबरे और टूर्नामेंट का नाम है 26. भारतीय जनता पार्टी, जिस पार्टी में अटल बिहारी वाजपेयी साहब जब 1980 के दशक में काम कर रहे थे तो उनके पास महज 2 सांसद थे, फिर भी उन्होंने जिद नहीं छोड़ी और इस पार्टी को आगे लेकर गए. निखिल ने जरूर कहा कि ये पार्टी भारत की सबसे बड़ी राजनीतिक दल बनकर उभरी है, लेकिन सबसे बड़ी भारत की नहीं पूरे विश्व का सबसे बड़ा राजनीतिक दल भारतीय जनता पार्टी को आज की तारीख में माना जाता है. और उनकी अगुवाई में
सुधीर शेठ ठोमरे और मोतीराम शेठ ठोमरे, इनकी अगुवाई में यह विधायक ट्रॉफी 2026 आदरणीय विधायक महेश शेठ बाल्दी और पनवेल विधानसभा क्षेत्र के विधायक प्रशांत दादा ठाकुर, इनके नाम से इस ट्रॉफी को नवाजा जा चुका है। लेकिन इस बार उंगली उठी अंपायर विशाल पाटिल की और इसी के साथ पहला झटका मिला बॉली को। आउट होने वाला खिलाड़ी रोहित पाटिल, ठोक दीजिए। सुधीर शेठ टोमरे यांचे खंदे समर्थक मयूर सक्सेना सोनू या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। देखिए निखिल, आपने मुझसे कहा कि उद्घाटन समारोह के वक्त समीर सोमड़े ने कहा, आपने भी आज कहा कि ये लोगों की जो संपत्ति कमाई है सुधीर शेठ ठोमरे ने, वो संपत्ति हमें आज नजर आ रही है। आणि आज छोट्या क्षेत्ररक्षकानं जो थ्रो हिट केला त्यासाठी रवी दुर्गे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। हाँ, निश्चित रूप से, क्योंकि ढेर सारे मेहमान हैं मंच के ऊपर, उनका स्वागत भी होना चाहिए। सुधीर शेठ ठोमरे, इस व्यक्ति के बारे में निखिल आप काफी कम जानते होंगे, सूरज इस विभाग के होने के बावजूद भी काफी कम जानते होंगे, लेकिन पिछले 15-20 साल मैंने इनके साथ बिताए हैं। इनका मदद का हाथ हर जरूरतमंद के पास पहुंचा है। आज से तकरीबन 13.5-14 साल अगर पुरानी यादों में मैं जाऊं ना, तो मैं अपने दोस्त को देखने के लिए अंबानी अस्पताल में गया था जो लोधीली में है। वहां पे एक लेबर मजदूर जो ना इनके जात का था ना धर्म था, पता नहीं, महाराष्ट्र का था भी नहीं, लेकिन वो उसे एम्बुलेंस में वहां पे लेकर आए थे। उसकी कंडीशन इतनी क्रिटिकल थी कि उसे आगे ले जाना था। उन्होंने जेब से मेरे सामने 25,000 रुपए निकाले, उस एम्बुलेंस के ड्राइवर के हाथों में दिए और कहा, भाई इसे लेकर जाओ, इसे लेकर जाओ, इसकी जिंदगी बचना जरूरी है। ये है हमारे सुधीर शेठ ठोमरे, जिन्होंने मदद करते वक्त ये नहीं देखा कि ये मेरे राजनीतिक दल का है, ये मेरी पार्टी का है, ये मेरी जाति का है, ये मेरी धर्म का है। उन्होंने सिर्फ इंसानियत का धर्म निभाया है जिंदगी भर, और जो इंसानियत के नाते जो उन्होंने कमाई की है ना इन व्यक्तियों की, वो व्यक्ति आज हमें इस मंच पर नजर आ रहे हैं। ये है हमारे सुधीर शेठ ठोमरे। तो ये बाउंड्री आई और इस बाउंड्री के तहत टीम का टोटल 8 रन। आणि याच दरम्यान विश्वनाथजी देशमुख यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यावं। आपलं मनपूर्वक स्वागत। विष्णू ठोमरे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। बाएं हाथ के बल्लेबाज जिन्होंने ये बाउंड्री हासिल की, विशाल शेगे। गेंदबाज अजय, जिनके पास कई रिकॉर्ड है, क्रिटिकल कंडीशन में अच्छी गेंदबाजी करना ये उनकी आदत है, लेकिन ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, बल्लेबाज को पता भी नहीं चला और उसे इशारा दिया अजय ने कि आपको प्ले डाउन होके डगआउट जाना पड़ेगा। ठोक दीजिए। उसे तुरंत 2000 मिले, मैच शुरू भी नहीं हुआ, छक्का आया, एवा कैच मिला, अब वो सुकून से घर जा सकता है इंसान। 2000, 500 की 4 नोट, क्योंकि 2000 की नोट तो बंद हो चुकी है, लेकिन 500 की 4 नोट मिले उसे। कितना खुश मिजाज होगा वो इंसान जिसे वो इनाम मिला। और साथ में गर्मी के माहौल में यहाँ तो हवाएं बह रही है, लेकिन ठंडी हवा देने वाला कूलर भी मिला। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 45 का पीछा करते हुए 8 रन। अंपायर विशाल पाटिल, जिनका चेक द एक्सप्रेस हो या दादा हो या फिर मिस्टर एंड मिसेस धोनी हो, ये फिल्म में आ रही है। इनकी गाड़ी में मैं आ रहा था, एक किस्सा मैं आपको बताऊंगा इस लाइट्स के बारे में। ये स्वीप खेला है और स्वीप के साथ गेंद गई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 1 बाउंड सीधा 4। क्या होगा बेड़ा पार।
प्रवीण सर आणि रोहित या- पाटिल कैप्टन ने भी कहा था सूरज कि अगर हम इस साल इन्हें कोई ट्रॉफी जीत कर दे और वो भी उनके विभाग में तो हमें सबसे बड़ा सुकून होगा. आणि याच दरम्यान खालापूर तालुका आरोग्य सेलचे अध्यक्ष बंड्या ठोसर यांच्या वतीनं प्रवीण सर आपल्या समालोचनासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. निश्चित आपण मायक्रोफोनवरती प्रवीणजी दुगाडे यांना ऐकतोय, परंतु प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 तर लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ते बापदेव पाली संघाच्या फलंदाजांसाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे. हाँ, निश्चित रूप से बंड्या ठोसर भी हमारे दोस्त है. मेरी तो ट्रीटमेंट चल रही थी, मैं ऐसा लग रहा था इस टूर्नामेंट को मिस करूंगा. ICTC में इंडियन कैंसर ट्रीटमेंट सेंटर में मेरी ट्रीटमेंट चल रही है, लेकिन डॉक्टर दिनेश मुसरे और डॉक्टर सलील पाटकर, ये जो मराठी 2 डॉक्टर हैं, इन्होंने मुझसे वादा किया मैच भी कर सकते हो और आने वाले क्रिकेट पर अगले साल 2027 में बोल भी सकते हो. ये मराठी मानुस ने दूसरे मराठी मानुस से किया हुआ वादा है. जिस तरह वादा किया था 1600 के दशक में छत्रपति शिवाजी महाराज ने जनता को कहा था मैं स्वराज लाऊंगा, आपकी जिंदगी में सुनहरे दिन लाऊंगा, उसी तरह ये 2 डॉक्टर्स जो मुझे मिले उन्होंने मुझसे वादा किया है कि अगले साल आपकी जिंदगी में वो सुनहरे पल हम दोनों लेकर जरूर आएंगे. लेकिन फिलहाल सुनहरे पल है पाली. 45 बनाने हैं, रन बने हैं, 12 रन पहला समाप्त. दूसरे ओवर की अगेन शॉट ऑफ लेन गेंद दिया गेंदबाज सूरज सावंत. अच्छी गेंदबाजी करनी होगी. बेलवली के नस नस में क्रिकेट है. जो हमारे स्क्वायर लेग अंपायर है द्वारकानाथ छोड़ गया, असास बेलवली से खेलते थे. 101 ट्रॉफियां जीतने पर इन्होंने किताब लिखी थी. वो इतिहास है इस बेलवली क्रिकेट का. राहुल शेळके ने इस गेंद को निकाला सीधा एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच, वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. तकनीकी रूप से सक्षम, बेहतरीन सिक्सर. सुधीर शेठ ठोंबरे, मुझे काफी पसंद आता है ये शख्स. ऐसा नहीं है कि हमेशा हमारे साथ होते हैं, हमेशा हमें सपोर्ट करते हैं. ये हर उस जरूरतमंद इंसान के सपोर्ट में आते हैं. इन्होंने कभी नहीं देखा इस पूरे चौक विभाग में जितने भी क्रिकेट मैचेस इस मैच से पहले या कई साल होते रहे हैं, उनके SDT या सिर्फ सुधीर शेठ ठोंबरे या मोतीराम शेठ ठोंबरे, ऐसा कोई मंडल नहीं होगा, चाहे नवरात्र उत्सव हो या गणेशोत्सव हो या क्रिकेट का मैदान, जहां पर इनका डोनेशन ना पहुंचाओ. ये मैं नहीं कह रहा हूं, ये आंकड़े बोल रहे हैं जो इन्होंने इस विभाग में किया है, जो काम किया है लोगों के प्रति. मैच की तरफ हम चलेंगे, लेकिन बल्लेबाज अपनी टीम के प्रति काफी ईमानदार है, जिस तरह सुधीर शेठ ठोंबरे जनता के प्रति. बैकफुट बजा के इस गेंद को खेला, स्क्वायर कट मारने की कोशिश, अंदरूनी किनारा, लेकिन एक ही रन. प्रवीण सर आणि या अगोदरचा जो षटकार आहे ना, जो रवी दुर्गे यांच्या बॅनरला हिट झाला, त्या षटकारासाठी रवी दुर्गे यांच्याकडून बॅट्समनला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हाँ, ऐसी टूर्नामेंट में मुझे मजा आता है सूरज, कि इनामों की बौछार हो, जहां पर लाइव वाला खुश हो, अंपायर खुश हो, स्कोरर खुश हो, डीजे वाला खुश हो, कमेंटेटर खुश हो और ढेर सारे जो दर्शक आए हैं वो भी खुश हो. तब जाके मजा आता है कि हर किसी को कुछ ना कुछ मिल रहा है अपनी कर्तव्य दिखाने पर. टीम का टोटल 19, 26 रनों की अभी भी जरूरत. स्ट्राइकर एंड पर कल्पेश शेळके. राइट आर्म ओवर द विकेट, जड़ में डाली गई थी गेंद. इस गेंद को खोद के निकाला लॉन्ग ऑन के ऊपर, इस गेंद को फील्ड किया. 1 रन से बढ़ता हुआ टोटल 20 रन, 25 की अभी भी दूरी. दूसरा ओवर चल रहा है, यहां से भी बेलवली टीम वापस आ सकती है, क्योंकि हम कहते हैं ना हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. मदद करनी होगी गेंदबाज को अपनी टीम की. कल हमने देखा IPL में 15 कैच छूट गए. प्रवीण सर, जो छोटा खेळाडू मैदानामध्ये आहे ना, त्याने कॅच जरी पकडली तरी रवी दुर्गे यांच्याकडून 500 रुपये. तो ये बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी. नागेश ठोंबरे साहब, इनकी तरफ से हमारे लिए भी 500 का इनाम आ चुका है. कहां है वो? स्क्रीन पे एक नन्ना मुन्ना सिपाही हमें दिखाई दिया. देखिए, क्रिकेट में आपके पास काबिलियत होनी चाहिए, आपको वैभव सूर्यवंशी बनने में देर नहीं लगेगी. काबिलियत, हुनर, वो कला
आपके पास होनी जरूरी है, क्योंकि यहां पर देखिए एक सरदार जी खिलाड़ी यहां पर आ चुके हैं, विंगारी की तरफ से शायद खेलते हुए नजर आएंगे। वो भज्जी बनने में देर नहीं लगेगी, लेकिन उनके पास हुनर की जरूरत है। युवराज सिंह भी बन सकते हैं। व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 23 प्रवीण सर, एक विशेष पारितोषिक आहे. समोरच्या बाजूला आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांचा जो बॅनर आहे त्याला कोणी डायरेक्ट षटकारानं हिट केलं तर तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिनदादा मते, गिरीशजी माळी, नितीनजी तवले, कैलासजी गावडे, रवी दुर्गे यांच्याकडून 2,000, गोट्या ओसवाल, राजन गावडे यांच्याकडून 1,000, मयूर आणि मानस यांच्याकडून 5,000, चंद्रकांत राणे यांच्याकडून 1,000 आणि अजिंक्य देशमुख यांच्याकडून 1,000. टोटल 15,000 रुपयाचं पारितोषिक आहे त्या मैं तो षटकाराला. सूरज यही दुआ करूंगा, जो टीम ऐसा लगे कि हारने वाली है उस टीम के खिलाड़ी का बराबर निशाना लगे बैनर के ऊपर, क्योंकि जाते जाते वो कम से कम 15,000 तो लेके जाएंगे. आणि याच दरम्यान घनसोलीचे रुपेजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये एक विशेष पारितोषिक आहे प्रवीण सर. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार किंवा लगातार 3 विकेट घेणाऱ्या खेळाडूला 3,000 रुपये आणि वैयक्तिक अर्धशतक जो झळकावेल त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे मानसजी ठोंबरे आणि मयूरजी ठोंबरे यांच्या वतीनं. आणि त्याचबरोबरीनं आयवा कॅच जो मैदानाच्या बाहेर प्रेक्षक पकडेल त्याला कूलर आहे जगदीशजी आत्मोडे आणि गणेशजी कदम यांच्या वतीनं. आणि त्याचबरोबरीनं मानसजी ठोंबरे आणि मयूरजी ठोंबरे यांच्या वतीनं 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. काल 2 आयवा कॅच झाले. एका हाताने आयवा कॅच पकडली त्याला 8,500 रुपये मिळाले आणि 2 हाताने आयवा कॅच मिळाली त्याला 5,500 रुपये. आतापर्यंत 14 आयवा कॅचेस 2 रात्रींमध्ये झालेल्या पाहायला मिळाल्या. आणि आयवा कॅच साठी सचिनजी साखरे साहेबांकडून टी शर्ट दिला आहे. सूरज, जिन्होंने 8.5 का कैच पकड़ा, जिन्होंने 5.5 का कैच पकड़ा, उन दोनों की जगह अगर एक भी बार में होता ना तो बहुत मजा आता मेरे लिए. लेकिन फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर 18 गेंदें और 23 रनों की जरूरत. भार्गव ठोंबरे, मैच की तरफ हम चलेंगे. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन ये लक्ष्मण के बाहर. अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, और इस वाइड के बाद नसीब का चौवा. ये पंजा आता हुआ. भारतीय जनता पार्टी ने पहले ही कांग्रेस की हालत बुरी की है, और ये पंजा हालत बुरी करता हुआ फील्डिंग करने वाली टीम बेलवली का. अपोजिट टीममध्ये जो छोटा खेळाडू आहे त्यानं झेल जरी टिपला ना त्यासाठी सचिन बैलमारे साहेबांकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. देखिए, चौक विभाग में मैंने जितने भी टूर्नामेंट किए ना सूरज, इनाम इनाम और इनाम, इसके सिवा कुछ सुनने का मौका ही नहीं मिलता. और काफी सुकून मिलता है कि हर कोई बंदा कुछ ना कुछ लेकर जा रहा है, खाली हाथ नहीं जा रहा है. हाउस दैट के अपील, लेकिन 18 गेंदें 18 की जरूरत थी. डॉट गेंद आई, 17 गेंदें, अब 18 रनों की जरूरत. मैच की तरफ हम चलेंगे. गेंदबाज अभिषेक चोरगे, जिनमें क्षमता है. ये नया कोहिनूर है बेलवली क्रिकेट का. ये बना सकते हैं इस मैच को, अंदाजा है मेरा. इनमें वो काबिलियत है, इनमें वो पोटेंशियल है. जो क्रिशियल कंडीशन, जो क्रिटिकल कंडीशन है इस वक्त बेलवली की, रन बॉल चाहिए अपोजिशंस को, उसे वो क्रिटिकल बना सकते हैं अपनी अच्छी गेंदबाजी के कारण. वहीं स्ट्राइकर इन पर जो है ना पाली की तरफ से, वो भी मंजा हुआ खिलाड़ी है. राहुल शेड़के, ऐसे कई मुकाबले उन्होंने आसानी से जीते हैं. रन बॉल, दोनों के बीच द्वंद्व जरूर जारी रहेगा, लेकिन जो अच्छा खेलेगा अंत में वही जीतेगा. कल पंजाब सुपर किंग्स क्या रनचेस हुआ, लेकिन 3 गेंदों में 2 कैचेस छोड़े गए श्रेयस अय्यर के. ये ऊपरी हिस्सा, और ये देखिए नसीब पहलवान तो इंसान पहलवान. शॉर्ट स्क्वायर लेग और शॉर्ट फाइन लेग की जगह डीप स्क्वायर लेग रखा गया, और जैसे ही गेंद बल्ले पर लगी, गेंद गई फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन.
कहा है कि हमने सचिन बेलमारे को इस साल ट्रॉफियां जीत के नहीं दी है, लेकिन उनके मैदान पर, उनके घर में अगर हम उन्हें देंगे ये तोहफा तो हमारी रूह को शांति मिलेंगी, हमारी आत्मा को शांति मिलेंगी, हमें सुकून पहुंचेगा। लेकिन बेलवली खराब फील्डिंग सेट की हुई थी। देखिए वहां पे आज 4 बचाए जाते, फील्डिंग अगर सेट बराबर की होती तो वहां पे 4 बचाए जाते। यहां पे ओवरथ्रो का सिंगल मिला और ये मैच में और ज्यादा मजा आता। गेंदबाज कड़ी मेहनत कर रहा है। जो चौवा आया वो प्रॉमिसिंग शॉट नहीं था कि बल्ले के बीचों बीच लिया हो, आर पार खेला हो, फिर बाउंड्री आई हो, या स्वीप खेला हो, या फिर स्क्वायर कट खेला हो। वो अंधाधुन फायरिंग थी। वो बल्ला घुमाया, ऊपरी हिस्सा लगा, उसके बाद गेंद नसीब से गैप में गई और 4 मिले। बॉलर अच्छा कर रहे हैं, लेकिन उसके हिसाब से फील्डिंग सेट होना भी जरूरी है। ये स्वीप खेला है, 1 रन जरूर मिला। खेमे से आवाज आते हुए शाबाश, ऐसे ही लड़ते रहे क्योंकि टारगेट हमारी रेंज में आ चुका है। शिकार हमारे बंदूक के सामने आ चुका है, उसे हमें गंवाना नहीं है। प्रवीण सर, आणि समोर जो सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांचा बॅनर आहे त्याला षटकारानं हिट केलं तर आता तब्बल 21,000 रुपयाचं पारितोषिक आहे। कटआउट्स हिट कीजिए और 21,000। पहले 2 दिन में वातावरण इतना गर्म नहीं था। सूरज आज तीसरी रात और कल तो 51 भी बनेंगे शायद टोटल इस बाउंड्री के तहत। 37 8 की दूरी। एसबीसीसी उमरौली यहां पर आ चुकी है, उनका भी हम स्वागत करेंगे। बड़ी टीम है आज खेलने वाली है। साहिल लोंगले भी शायद हमें नजर आ सकते हैं, आईएसपीएल सुपरस्टार। लेकिन ये देखिए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है। ये जानते हैं इन्हें 8 की दूरी तय करनी है। एक और बाउंड्री मिली, 41 में पहुंच चुका है टोटल। पाली के रेंज में ये टारगेट आ चुका है क्योंकि ओव्हर समाप्त हो चुके हैं। मैच 3 12 देते 4 रन। आणि याच दरम्यान ज्यांनी आपल्या आवाजानं ही स्पर्धा सजवली या विभागातील एक दर्जेदार समालोचक आमचे मित्र बंटी रसाळ यांचा सन्मान करण्यात येतोय। मी मानसजी ठोंबरे आणि मयूरजी ठोंबरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते बंटी रसाळ यांचा या ठिकाणी सन्मान करावा। प्रवीण सर, 21,000 रुपयाचं जे पारितोषिक होतं ते आता 25,000 पर्यंत गेलंय। मानसजी ठोंबरे, मयूरजी ठोंबरे यांच्या वतीनं 5,000 रुपये, नरेशजी जाधव आणि हेमंतजी कमाने यांच्या वतीनं 5,000 रुपये, धीरजजी राणे यांच्या वतीनं 2,000 रुपये, रवी दुर्गे यांच्याकडून 2,000 रुपये आणि सचिनदादा मते, गिरीशजी माळी, नितीनजी तवले, कैलासजी गावडे, त्याचबरोबरीनं गोट्या ओसवाल, राजनदादा गावडे, चंद्रकांत राणे, अजिंक्य देशमुख, अमोलबाई कदम आणि राज ठाकूर, उमेश मते यांच्याकडून प्रत्येकी 1,000, तब्बल 25,000 रुपयाचा तो षटकार असेल कटआउटला हिट झाला तर। आणि निश्चित रूपाने आपण जसा उल्लेख केला या 25चे उद्याच्या रात्री 50 देखील होऊ शकतात। प्रवीण सर, जसजशी ही स्पर्धा शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करेल ना तसं तसं आता बक्षिसांचे आकडे सूरज, शेअर मार्केटसाठी वाढतील। कल रात नहीं आज ही की रात में करूंगा इसे 50। देखिए आप आज ही की रात ये 50 होंगे ऐसा लग रहा है मुझे। रायगड हम आए और माहौल ना बने ऐसा हो ही नहीं सकता। रायगड गेंदे 4 रन। रायगडचा सिक्सर किंग किरण पवार याचे या ठिकाणी शुभागमन होते आणि समीर पाटील लिगडोली या दोघांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। ओव्हर टू यू प्रवीण सर। और इसी के साथ ये बाई का छक्का मिला और ये मैच जीता जीवन 11 जयबाब देवपाली ने। और इस मैच के प्लेयर ऑफ द मैच बनेंगे परेश शेळके। लेकिन जैसे ही मैच नंबर 2 शुरू होगा पहले सत्र के लिए माइक्रोफोन पर आएंगे यश मालकर सर। थँक्यू।